नमस्कार, मी कादंबरी जाधव. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ताच आपण 11वा श्लोक पाहिला. 11व्या श्लोकाचं स्पष्टीकरणही पाहिलं. आता त्याच्यावरून काय लाईफ लेसन मिळतो आहे हे पाहूयात. दुर्योधन इथे भीष्मांचे रक्षण करण्याचा आदेश देत आहे, कारण ते युद्धातील सर्वात मोठे बळ होते. आता जर इथे आपण याचा अर्थ जीवनाशी जोडला, आपल्या आयुष्याशी जोडला, मानवी जीवनाशी जोडला, तर भीष्म म्हणजे आपले आरोग्य, आपली नैतिक मूल्य, आपल्या श्रद्धा आणि आत्मविश्वास, असं माझं मत आहे. मी थोडासा वेगळा विचार केला इथे. तर जसं की आपण म्हणू शकतो की जर आपलं आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण व्यवस्थित जीवन प्रवास करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये भरपूर अडथळे निर्माण होतात. दुसरे की आपली नैतिक मूल्य, जसं की ट्रूथ, ऑनेस्टी, लव, हे जे आहे आपलं बिहेवियर किंवा आपली जी ट्रूथ, ऑनेस्टी आहे, हे समाजाला आपलं व्यक्तिमत्व प्रदर्शित करत असतात. आपल्या श्रद्धा आणि आत्मविश्वास याच्या सचोटीवर आपण कुठलीही आयुष्यातील लढाई जिंकत असतो. तर माझ्या तरी मते की हे आपले आधार आहेत आणि त्यांचं रक्षण आपल्याला केलं पाहिजे. आपल्या जागी ठाम उभं राहिलं पाहिजे. स्थिरता, दृढता, आत्मविश्वास, आपली नैतिक मूल्य हे आपल्या जीवनाचा आधार आहेत. त्याच्यावरून आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचं आणि आपल्या सन्मानाचं या समाजात रक्षण होत असतं. तर हाच लाईफ लेसन मला या 11व्या श्लोकावरून मिळाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या श्लोकामध्ये. तोपर्यंत राधे राधे.